बावळट. फूल गुलाब का. बाबा काय ग, काही काम आहे? काय पडले खाली काही? बाबा गुलाब. हो माहितीये मला, हा गुलाब असं लाल, हिरवा, निळा. बाबा तो गुलाब माझा आहे. आय मीन माझ्यासाठी आहे. त्याच्यावर कुठे नाव लिहिलेलं नाहीये ग तुझं? हा, मला पडलेलं दिसलं, मी उचलला. तो गुलाब आलापने माझ्यासाठी ठेवला होता. तू नको ना रे त्रास देऊस, दे मला. हो ना, मग बाळा हेच आम्हाला तुला आलापच्या बाबतीत सांगायचंय, नको त्रास देऊ. आम्हाला? हो आम्हाला, मला आणि तुझ्या बाबाला. आणि काय ग जुई, अगं तो पोरगा बिचारा एवढं तुझ्यासाठी करत असतो सारखं, आणि तू त्याच्यावरती रुसून बसतेस. किती वेळा तो दरवाजा नॉक करत होता, उघडला का नाहीस? हा, आई अगं पण गेला तो. अगं वाईट वाटलं त्याला, चेहरा पडला होता त्याचा. मी रुसले असताना आलाप मला सोडून जाणं शक्यच नाहीये. एवढं ओळखतेस मला? बोलले ना मी. मग आता स्माइल कर ना प्लीज. सोडणार आहे. बघितलंस जुई, इतकं सगळं होऊन सुद्धा त्याला तुझ्या स्माइल्सच पडले. त्याच्यामुळेच गेलंय ते स्माईल. एक मिनिट, असं काय झालंय तुमच्यात की एवढं भांडण वगैरे झालंय? सुई, आपण बोलून काहीतरी मार्ग काढूया ना. एक मिनिट, काय म्हणालास? मार्ग काढूया म्हणजे काय झालं नेमकं? आलाप, जुई, काही सिरियस आहे का? आलाप, तू सांगतोयस की मी सांगू? सांगतो. ऍक्च्युली काका, सुई माझ्यावर ह्यासाठी चिडली आहे कारण काल माझ्या आईने असं सांगितलं की तिच्यासाठी माझं आणि जुईचं नातं आता संपलंय. अरे आला, काय बोलतोयस तू? हो काकू, तिने मला हे सगळं विसरायला सांगितलं. आलापला काय झालंय? का असं वागतोय तो? काल त्याला सांगितलं की जुई आणि त्याचं नातं विसर, तरी तो आज त्या मुलीच्या मागे मागे का फिरतोय? काकू, काकू काही मदत करू का तुम्हाला? काकू, हा, हो एवढा कसला विचार करताय तुम्ही? अगं नाही, कसलाही नाही. बरं वाटत नाहीये का? नाही, बरं वाटतंय ग. तसं असेल तर तुम्ही आराम करा, इकडचं मी बघते. अगं नको, मी करते ना. नको काय नको, मी करते हा तुमची काहीतरी मदत. इथे बाहेरून आलेली मुलगी माझा एवढा विचार करते, पण माझ्या मुलाला आई काय बोलते, कशासाठी बोलते, त्याच्या भल्याचंच बोलते हे समजतच नाहीये. अहो काकू, अहो काकू, काय झालं? दूध होतं गेलं. अगं बाई, हो का?
लक्षच नव्हतं माझं. काकू, मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुमची तब्येत काही बरी वाटत नाहीये मला. तुम्ही जा बरं, आराम करा. अगं नको, राहू दे. बरं मला सांगा, तुम्ही काय करताय? अगं काय नाही, दूध गरम झालं की चहा करणार होते. अहो चहाच ना, मग मी करते की. जोपर्यंत आलापशी बोलणं होत नाही तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. ह्या विषयावर आलापशी एकदाच काय ते बोललंच पाहिजे. आई एवढ्या टोकाच्या निर्णयापर्यंत का पोचली तेच कळत नाही मला. कारण ती एक आई आहे. हे बघ, आईला तिच्या मुलांचा विचार करावा लागतो, तिच्या घराचा विचार करावा लागतो. मला असं वाटतं आलाप तू त्याला समजून घ्यायला हवंस. अगं पण आई, आता सगळं सॉर्ट आउट होतंय ना, तर त्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हवं ना. जुई, अगं तू त्या घरात जुळवून घेशील की नाही ही चिंता मला होती, म्हणून मी घर जावई हा मुद्दा काढला. हो, आणि मग मला असं वाटलं की आलाप जुईला समजून घेईल, जुई त्या घराशी जुळवून घेईल, म्हणून मी लग्नाला तयार झाले. आता जसे माझे हे विचार आहेत तसे आलापच्या आईचे सुद्धा काही विचार असतील ना. अगं पण आई, तसं त्यांनी सांगावं ना. असं डायरेक्ट डिसिजन कसं घेतात त्या? आपण ना जरा त्यांच्या कलाने घेतलं पाहिजे. अमृता बरोबर बोलते जुई, मला पटतंय तिचं. म्हणजे आपण हे सगळं प्रकरण सोडवूया, पण फक्त आपल्या बाजूने विचार करून नाही, तर आलापच्या आईच्या मनाचा आणि त्यांच्या बाजूचा विचार करून सुद्धा. डोंट वरी आलाप, आम्ही आहोत तुमच्या सोबत. पण हे लवकरात लवकर संपलं तर खरंच बरं होईल. कारण आता मी जुईपासून जास्त लांब नाही राहू शकत. आणि राहायचं सुद्धा नाहीये. आला, आपण नेहमी सोबत राहायचं. अगं जुई, पण तुझ्या रागाचं काय? केवढा राग आलाय तुला याचा? तो राग तर आलापने मूवीची नावं एकत्र करून जे पत्र लिहिलं होतं ना, ते वाचतानाच गेला होता. आला हसी तो फसी. थँक्यू. काका काकू, मी आता निघतो. कारण काय, खूप उशीर झालाय, मग आईचे प्रश्नही वाढतील. आणि त्यात आईला कळलं ना की मी तुमच्याकडे आलोय तर ती अजून चिडेल. सुई, बघ, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. काळजी या गोष्टीची वाटतेय की तू तुझ्या घरी काय फेस करत असशील. आज वातावरण खूप गरम आहे, डायरेक्ट जाऊन पाया पड. बाबा, थँक्स फॉर द टिप. आई आई, अगं ऐक ना. तुला जुई म्हणायचं होतं का? आई चुकून आई म्हणालास? आई, असं काही नाहीये. मग कसं आहे बाबा, ते तरी सांग. नाही, माझ्यासारख्या अडाणी बाईला काही कळत नाहीये, तू तरी समजावून सांग ना. मालती, का उगीच इतकं टोकाचं बोलतेस? मी टोकाचं बोललेलं दिसतंय, पण हा टोकाचं वागतोय ते नाही कळत आहे. आई, कशाबद्दल बोलतेस तू? सकाळी भर रस्त्यात तू जुईच्या मागे मागे करत होतास ना, त्याबद्दल बोलते. आलाप, तू असं जुईच्या मागं मागं करणं हे चुकीचं आहे. आणि मालती, ह्या विषयावर आपण एकदा व्यवस्थित बोलून नेमकं काय आहे ते जाणून घेऊया ना. नेमकं काय आहे ना, हे त्याच्या त्या मुलीच्या मागे मागे करण्यावरून कळलंय. अगं आई, त्या मुलीचा विषय आपल्यासाठी संपलाय हे मी तुझ्या आईने तुला स्पष्टपणे सांगितलं होतं, तरी तू असं वागलास. आपल्या मागे देसाई हे आडनाव लागतं याचा तरी विचार करायचास तू.
आणि त्या मुलीने पण तसा विचार करायला पाहिजे होता ना आई. म्हणजे आलाप तुझ्या बरोबरचा साखरपुडा मोडलाय हे जुईला कळायला नको का? तरी सुद्धा भर रस्त्यात तुम्ही असं कसं वागू शकता? अरे बाबांनो, माझं ऐका जरा. आपण हा विषय विनाकारण गुंतागुंतीचा करतोय. नाही हो बाबा, हा विषय ना त्या मुलीमुळे गुंतागुंतीचा होतोय आणि त्या मुलीमुळेच आपल्या घरात भांडणं होत आहेत. एक मिनिट हा वहिनी, एक मिनिट. काय दोष आहे तिचा? तिला का बोलतेस तू? आलाप, अरे तू तुझ्या घरच्यांशी त्या मुलीची बाजू घेऊन बोलतोयस. आई हो बघताय ना, आला परे तुला माहितीये का याचा अर्थ काय होतो ते? अगं वहिनी, कसले अर्थ काढतेस तू? नाही नाही नाही, मी अर्थ काढत नाहीये. मला जे दिसतंय ना तेच मी बोलते. अच्छा, आणि काय दिसतंय तुला? हेच की जुई, हेच की जुईने तुला नादाला लावलंय. वहिनी आता बाद झालाय तुझा. आलाप तुझं बास झालं. मोठी आहे ती तुझ्यापेक्षा आणि त्या जुईसाठी तू तिच्यावर आवाज चढवू नकोस. आणि जुईपेक्षा मला या घरातली माणसं जास्त महत्वाची आहेत, कळलं? जुई, आय एम रिअली सॉरी. काय ग आई, हे काय अचानक मध्येच? नाही अगं, अचानक नाही. ऍक्च्युली जेव्हा तू घर सोडून गेलीस ना, तेव्हाच मला स्वतःचा राग आला होता. पण तुला माहितीये ना बाळा, मंत्राशिवाय मनुष्याच्या घरात राहणं किती अवघड आहे ते. आणि म्हणून तुझ्या आणि आलापच्या नात्याला मी विरोध करत होते. आई, मला कळतंय तू हे सगळं माझ्या चांगल्यासाठीच करत होतीस. पण माझ्या वागण्यामुळेच हे सगळं झालं ना, म्हणून सॉरी. म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी मी आलापच्या घरी जर घरजावई होण्याचा मुद्दा काढला नसता तर साखरपुडा व्यवस्थित पार पडला असता ना. आई, जो होता है वो अच्छे के लिए होता है. पण आता यापुढे मी जे सांगेन ते तू करायचं. काय? आता सगळ्यात महत्वाचं आहे ते तू आणि आलापनी एकत्र राहणं. म्हणजे अगं जुई, भांडणं काय होतच असतात, पण त्या भांडणातून तुम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आला पाहिजेत. तुमच्यातला दुरावा वाढता कामा नये. हो आई. आणि बाळा, सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही जर एकमेकांच्या सोबत असाल तर तुम्ही कशालाही आणि कुणालाही फेस करू शकता. तुम्हाला दोघांना एकमेकांची सतत साथ हवी. पण बाबा, आलापची आई आमचं ऐकून घेईल का? आई, अगं ह्या घरातली माणसं माझ्यासाठी महत्वाची आहेत. मग तसं तुझ्या वागणुकीतून दिसू दे ना. अगं असं काय चुकीचं वागतोय मी? काय बरोबर वागलायस ते सांग ना. आत्ताच तुझं हे सगळं वागणं त्या जुईसाठीच होतं ना. पण आपण तिला का उलट सुलट बोलतोय? तिचा काय दोष आहे याच्यात? तिला दोष देऊ नये असं वाटतंय ना तुला. मग मी सांगते ना तसं कर. तिला विसरून जा. समजलं? तसं तिला स्पष्टपणे सांग. आणि तुला सांगायला जमत नसेल ना तर मी सांगेन. भांडणं या दोन मायलेकांमध्ये होत आहेत, पण नाव जुईचं खराब होतंय, जे मला हवंय. तुमचं कदाचित नाही ऐकणार, पण आमचं ऐकतील. हो, म्हणजे मला असं नाही वाटत की आम्ही फोन केल्यानंतर त्या एकदम ऐकणारच नाही असं काही करतील. आपण एकदा त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलून घेऊया का? म्हणजे त्यांना सांगूया तरी की आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बोलायचंय. हो चालेल. मी आत्ताच फोन करतो. बोल आलाप.
हॅलो. हा नमस्कार माधव साहेब, कैलास बोलतोय. हा कैलासराव, मी तुम्हाला नंतर कॉल करू का? हो चालेल ना, पण ऍक्च्युली जरा आलापच्या आईशी आम्हाला बोलायचं होतं. नाही, आत्ता नाही बोललात तरच जास्त चांगलं आहे. म्हणजे म्हणजे बोला ना, काय ते सांगा ना त्यांना. कट केलं फोन त्यांनी. कट झाला. कट झाला का केलात? त्या फोन इकडे. बाबा तू पुन्हा एकदा ट्राय करून बघतोस का? बघ ना. मालती, माझं ऐक. तुम्ही माझा ऐका. फोन द्या. त्यांचा सारा फोन. बघ. हा माधव साहेब, कैलास बोलतोय. फोन कट झाला. मी आलापची आई बोलतेय. हा 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 बोला वहिनी. तुम्ही फोन केलेलात ना? हो वहिनी, ऍक्च्युली मला आणि अमृताला तुमच्याशी जरा भेटून बोलायचं होतं. जुई आहे का तुमच्या बाजूला? हो आहे ना, जुई बाजूलाच आहे माझ्या. मग जरा फोन स्पीकरवर टाकता का? स्पीकरवर? हो टाकतो ना, एक मिनिट. हा वहिनी, फोन स्पीकरवरती आहे. जुई ऐकतेस ना? हो. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमच्या घरातल्या एकाही सदस्याला भेटायची माझी इच्छा नाही. माझ्या दृष्टीने जुई आणि आलापचं नातं संपलंय. काकू पण ऐकून घे. मी हे आलापलाही स्पष्टपणे सांगितलंय आणि तुलाही सांगते. आणि तरीही आलापला तुझ्याबरोबर नातं ठेवायचं असेल तर त्यांनी जुई किंवा त्याची आई या दोघींपैकी एकीचीच निवड करावी. ठेवते फोन. अरे जुल्या, कुठे चाललाय? बाबा साखरपुड्यासाठी सुट्टी घेतलेली ना प्रीस्कूल मधून, सो आजपासून पुन्हा प्रीस्कूल जॉईन करते. पण मग आज नको जाऊ, उद्यापासून जा. का रे बाबा, काही काम आहे का? काम नाही रे, तुझी काळजी वाटते म्हणून म्हणतोय. रात्रभर झोपली नाहीयेस ना? अशा अवस्थेत जाऊन मुलांना शिकवणार आहेस? नाही बाबा, असं काहीच नाहीये. डोंट वरी, आय एम ओके. हो, इकडे बघ जर, माझ्याकडे बघ. डोळे सांगतात तुझे, रात्रभर झोपलेली नाहीयेस, खूप रडलीयेस, हो ना? ऍक्च्युली खूप टेन्शन आलंय रे मला. अरे बाळा, मग टेन्शन घेऊ नकोस. मला सांग, टेन्शन घेऊन मार्ग निघणार आहे का? बाबा मी कालपासून आलापला 100 कॉल केले, एकही कॉल रिसीव्ह केला नाहीये त्याने. मला खूप टेन्शन आलंय रे त्याचं. जुल्या, त्याची पण सगळ्या बाजूने कोंडी झाली असेल. बाबा त्याच कोंडीचा तो स्वतःला त्रास करून घेईल ना, म्हणून मला टेन्शन आलंय. तो त्याच्यापेक्षा जास्त माझा विचार करेल आणि स्वतःला त्रास करून घेईल. बाबा तुझं सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात घे. अगं आलापला सुद्धा या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी स्वतःचा एक वेळ हवाय ना.
तू घेऊ दे त्याला. तो सावरला की तुला स्वतःहून फोन करेल. हो बाबा, पण मधल्या वेळात मिसअंडरस्टँडिंग वाढायला नको म्हणजे झालं. कसलं मिसअंडरस्टँडिंग? आलापच्या आईच्या मनातलं. बाबा, मला कळतच नाहीये की काकूंच्या मनात माझ्याबद्दल अचानक एवढा राग कुठून आला. म्हणजे मी चुकीची वागतेय का?